अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यामध्ये आपण सर्वच जण काही ना काहीतरी सेवा, जप, तप, नामस्मरण, पूजा अर्चा सर्व काही चालू असेल, पारायण देखील चालू असतील आणि सोबतच आपल्या लेकीचं जावयाचं कोड कौतुक करणे असेल, दान धर्म करणे असेल, पुण्यकर्म करणे असेल, या सर्व गोष्टी तुम्ही सर्वजण करत असाल अशी आशा करते। आता मंडळींनो, आता अधिक महिना सुरू झाला आहे आणि अधिक मास जो पुरुषोत्तम मास आहे, तर आपणास माहिती आहे की हा श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो। आता अधिक मासामध्ये आपल्याला अशी एक विशिष्ट गोष्ट आपल्याला दान करायची आहे जी श्रीहरी विष्णूंना खूप जास्त प्रिय आहे आणि ही वस्तू जर आपण या अधिक महिन्यामध्ये जर दान केली तर खरंच सांगते 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो। सोबत ही जी वस्तू आहे जी दान करणार आहोत या महिन्यात ती श्रीहरी विष्णूंना खूप जास्त प्रिय आहे, प्रेमळ आहे, म्हणून सांगते आहे की नक्कीच आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून ती वस्तू काय दान करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत कळेल। तर मंडळींनो, अधिक मास जो आहे पुरुषोत्तम मास जो 3 वर्षानंतर येत असतो। आता अधिक मास हा श्री विष्णूंना समर्पित आहे, त्याच पद्धतीने आपण इतर देवी देवतांची सुद्धा खूप आपण सेवा, पारायण, जप, नामस्मरण सर्व काही करू शकतो। अजून एक गोष्ट म्हणजे अधिक मासामध्ये जास्तीत जास्त दान धर्म करावा असं म्हटलं जातं आपल्या शास्त्रामध्ये। आणि कसं आहे, आपण कुठलीही छोट्यातली छोटी वस्तू आपण एखाद्या गरजवंतांना किंवा ब्राह्मणाला किंवा आपण आपल्या गुरूंना किंवा एखाद्या पूजेला आपण दान केली तर नक्कीच त्याचं 100 पटीने जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। आता हा जो अधिक महिना आहे किंवा अधिक मास आहे तो विशेष महत्वाचा आहे, कारण की हा सारखा महिना येत नसतो। 33 महिन्यानंतर हा महिना येत असतो, 3 वर्षानंतर येत असतो, त्यामुळे विशेष ह्याचं महत्व असतं। आता या अधिक महिन्यामध्ये तुम्ही भरपूर गोष्टी दान करणार असाल, जावयाचं मान सन्मान करून जावयाला दान धर्म करणार असाल, लेकीची ओटी भरणार असाल किंवा इतर गरजवंतांना सुद्धा तुम्ही दान धर्म करणार आहात, ते सर्व गोष्टी महत्वाच्या आहेतच। पण त्यातल्या त्यात श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली एक वस्तू आपल्याला दान करायची, ती म्हणजेच काय, गोग्रास दान। गोग्रास दान म्हणजेच काय, तर गायीला आपल्या जेवणातला किंवा आपल्या म्हणतात ना किंवा एका आपल्या आपण जे काही कमवतो, जे काही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, जे काही पगार पण येतो त्यातला अर्धा एक हिस्सा 1% भाग जो आहे तो आपल्या गायीसाठी पण दान करायचा असतो। तर गायीसाठी कशा प्रकारे दान करायचं, हे गोग्रास दानाचं महत्व काय आहे, काय फळप्राप्ती मिळते ते पण मी तुम्हाला समोर जाऊन सांगेल। पण आपणास माहिती असेल बघा, गोग्रास दान म्हणजे काय, गायीला दान करणे। मग गायीला दान करणे म्हणजेच काय, तर तुम्ही हिरवा चारा दान करू शकता। सोबत तुम्ही आपल्या जेवणातला आपण जे सकाळी स्वयंपाक बनवतो, जर तुमच्या दारामध्ये गाय वगैरे येत असेल, गोठा वगैरे असेल, शेती वगैरे असेल, तुमच्या अंगणामध्ये गाय वगैरे रोज येत असेल, तर नक्कीच आपण सकाळी जो स्वयंपाक बनवतो त्यातल्या पहिली पोळी तर आपली पितरांसाठी असते। तर दुसरा जो आहे एक थोडासा जेवणाचा भाग जो असतो आपला नैवेद्य काढायचा, थोडासा दामटीभर चपाती किंवा भाकरी बाजूला काढायची, जी काही भाजी वरण भात केलं असेल ते त्यावर ठेवायचं आणि ते थोडंसं आपलं जे काही नैवेद्य आहे तो गायीला रोज खाऊ घालायचं या अधिक महिन्यामध्ये। तो पण एक तुम्ही करू शकता। सोबत गुळ खाऊ घालणे, जे काही असेल तुम्हाला इच्छा असेल ते सगळं काही तुम्ही गायीला या अधिक महिन्यामध्ये दान करू शकता। किंवा दान म्हणजे तिला खाऊ घालणे, तिला चारा असेल किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत त्या पण त्यांना खाऊ घालणे असेल। आता गोग्रास दानाचं महत्व आपल्या शास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये खूप जास्त सांगितलं आहे, कारण की आपल्या हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे। कारण की आपल्या हिंदू धर्मात सांगितलं गेलंय की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, निवास असतो। त्यामुळे आपण गायींची सेवा केली पाहिजे, तिचं पालन पोषण केलं पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे। आपण आपल्या जे काही आपण पैसा कमवतो आहे, जे काही काबाड कष्ट करून मेहनत करून पैसा घरात आणतो आहे, त्यातला 1% का होईना तो आपल्या दानासाठी असावा असं देखील सांगितलं गेलं आहे। फक्त घेण्यासाठी हात कधीच पुढे नसावे, देण्यासाठी सुद्धा असावे असं सांगितलं आहे। कारण की कसं आहे, आपण जे काही कमवतो आहे त्यातला 1% किंवा कितीही टक्के भाग, अर्धा टक्का भाग तुम्ही दानासाठी वापरला, मग तो कुठेही असेल, अन्नदान असेल, गोग्रास दान असेल किंवा पितरांसाठी दान असेल, कुठलेही दान असेल, त्या दानासाठी जर वापरला तर तुम्हाला खरं सांगते तुमच्या घरात कधीच अलक्ष्मी वास्तव्य करणार नाही, कधी दरिद्रता सुद्धा येणार नाही। फक्त भरभराटच होणार आहे तुमच्या संसाराची, तुमच्या घराची, आणि तुम्हाला कामामध्ये सुद्धा भरभरून प्रगती मिळत असते। म्हणून फक्त पैसा कमवायचं सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातला अर्धा वाटा दान करायचं सुद्धा खूप महत्व आहे। या अधिक मासात करा किंवा इतर अधिक महिना संपल्यावर सुद्धा प्रत्येक महिन्याला गायीला दान करणं खूप महत्व सांगितलं गेलं आहे। मी तुम्हाला नेहमी म्हणते बघा, पंचमहायज्ञ रोज केला पाहिजे। या पंचमहायज्ञामध्ये सुद्धा हे येतं की आपल्याला गायीसाठी चारा द्यायचा रोज। ज्यांना रोज शक्य नाही आहे त्यांच्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल। पण आता गोग्रास दान करणं म्हणजे तुम्हाला सांगितलं की आपण जर एक प्रकारे गायीला दान केलं या अधिक महिन्यामध्ये किंवा गायीला पण चारा खाऊ घातला, भाकरी, गुळ जे काही खाऊ घातलं, तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे
33 कोटी देवी देवतांचा वास तिच्यामध्ये असतो. मग तुम्हाला एक प्रकारे कसा होईल, तिचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातले जे काही संकट अडचणी आहेत ते सुद्धा दूर होतील आणि भरभरून प्रगती होऊ शकते. आता गोग्रास दान हे खूप विशेष महत्व सांगितलं गेलं. आपल्या मार्गामध्ये सुद्धा गायीचं पालन पोषण करणे, तिला चारा खाऊ घालणे हे सुद्धा आपले परमपूज्य गुरुमाली खूप वेळा सांगत असतात. आता गोग्रास दान केल्याने काय फळप्राप्ती होते ते पण तुम्हाला सांगते. आता गोग्रास दान केलं तर सगळ्यात महत्वाचं पापक्षय होतो बघा. जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये गायीला चारा खाऊ घातला, भाकरी गुळ काहीतरी खाऊ घातलं किंवा त्यासाठी काही दान धर्म केला गोशाळेमध्ये, तर खरं सांगते कळत नकळतपणे तुमच्या हातून जे काही पाप घडली असतील आतापर्यंत त्यातून तुम्हाला खरंच म्हणते की ते पापांचा नाश होतो आणि तुम्हाला खरंच त्या पापाच्या म्हणजे पापामधून तुम्हाला मुक्तता मिळत असते. एवढं पवित्र आहे हे दान म्हणून म्हणते आहे. दुसरं आहे ते म्हणजेच काय, घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते जर आपण प्रत्येक महिन्याला किंवा या अधिक महिन्यामध्ये आपण जर गोग्रास दान केलं तर, म्हणजेच गाईला चारा किंवा भाकरी किंवा गुळ खाऊ घातला तर. अजून एक गोष्ट म्हणजेच काय, तर आपल्या सगळ्यात महत्वाचं पितृदोष सुद्धा निवारण होतं या गोग्रास दानाने. अतिशय महत्व सांगितलेलं गेलं आहे की आपण जर या अधिक महिन्यामध्ये असेल किंवा इतर वेळेस सुद्धा असेल, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा असेल, प्रत्येक महिन्याला आवर्जून जर आपण गोग्रास दान केलं तर पितृदोष सुद्धा निवारण होतं. एवढं महत्व या गोग्रास दानाचं आहे. अजून एक सगळ्यात शेवटचं ते म्हणजेच काय, तर भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. आपणास माहितीये की भगवान विष्णू म्हणजेच काय आहे, तर आपले बाळकृष्ण आहेत, त्यांचं स्वरूप आहे. आणि बाळकृष्ण म्हणजेच आपल्या भगवान कृष्णांना तर गायी खूप जास्त प्रिय होत्या. त्याच्यामुळे सांगेल की मी त्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आवर्जून जेव्हा असेल किंवा तुमच्या दारामध्ये जर रोज गाय जर येत असेल ना, तुम्ही खरंच स्वतःला पुण्यवान समजा की रोज तुमच्या दारात गाय येते आहे, तुम्ही त्याला काहीतरी नैवेद्य काहीतरी खाऊ घालत आहात, हे तुम्हाला खरंच सांगते खूप मोठं पुण्य आहे तुमचं. आणि जे काही तुमच्या हातून पाप घडले असेल, काही प्रखर पितृदोष तुमच्या घराण्याला असेल किंवा तुम्हाला असेल, तो सुद्धा तुमचा दूर होऊ शकतो. आता खूप लोकांना हा प्रश्न येईल की ताई, आता भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होणार असेल तर खूप महत्वाचं हे दान आहे, पण आम्ही शहरात राहतो, आमच्या दारामध्ये किंवा इथे जवळपास कुठे गाय येत नाही, तर आम्ही काय करायचं? तर मी सांगेन तुम्हाला, आजकाल बघा शहरामध्ये खूप ठिकाणी थोडंसं आउटसाईडला का असेना पण नक्कीच गोशाळा असते बघा. ती तुम्ही विचारपूस करा, बघा कुठे गोशाळा आहे, गो संवर्धन शाळा असते बघा, तिथे गायीचं पालन पोषण केलं जातं, गायीचा गोठा वगैरे असं मोठ्या प्रमाणात असतो. तिथे जाऊन विचारा, आम्ही तिथे गायीच्या पालन पोषणासाठी दान धर्म करू शकतो का पैशाद्वारे, किंवा अन्नदाना, तिला चारा खाऊ घालण्यासाठी काही पैसे दान करू शकतो का, किंवा तिथे चारा घेऊन तिला खाऊ घालू शकतो का, किंवा भाकरी गुळ जे काही तुम्ही घरून घेऊन जाणार आहात ते तिला आम्ही खाऊ घालू शकतो का, विचारपूस करा. परवानगी असेल तर तुम्ही खाऊ घालू शकता, किंवा तुम्ही त्यांच्या त्या गोशाळेला तुम्ही दान धर्म करा पैशाद्वारे, जेणेकरून ते त्या पैशाद्वारे त्या गायीचं पालन पोषण करतील आणि तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य प्राप्त होईल. पण या अधिक महिन्यामध्ये गोग्रास दान करायला खूप महत्व आहे. मी खरं सांगते, नक्कीच एखादं दान दुसरं राहिलं तरी चालेल, पण नक्कीच हे दान आवर्जून करा. आता आम्ही काल का परवाच हे गोग्रास दान केलेलं आहे म्हणून सांगते. आमच्या इथे पण जवळपास गाय वगैरे येत नाही, पण आपल्या आता खूप ठिकाणी असं पण आहे बघा की खूप दुकानांमध्ये आजकाल गोग्रास दानासाठी किंवा गो संवर्धनासाठी देणगी जमा केली जाते. एका बॉक्समध्ये असते दुकानामध्ये. तिथे जर तुमच्या जवळपास तशी दुकानं असतील, तिथे ते दान धर्मासाठी जर काही पेटी ठेवली असेल गोग्रास दानासाठी, आणि ते बघा, चेक करा किंवा ते खरंच तिथे जातं का ते पण चेक करा, विचारपूस करा आणि मग दान करा. आणि नाहीतर सरळ सरळ आपल्या केंद्रामध्ये, ज्यांच्या घराजवळ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे त्यांच्या जवळ जर त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ते गोग्रास दान जर केलं तर अतिशय उत्तम. काय मग तर काही चिंताच नाही तुम्हाला, ते आवर्जून योग्य ठिकाणी ते दान होणार आहे. पण नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जरी महिनाभरात, आता रोज महिन्याभराचा जर पूर्ण हिशोब धरला, समजा तुम्हाला महिन्यातून एकदाच हे गोग्रास दान करायचं आहे, सारखं सारखं जाणं शक्य नाही आहे, तर तुम्ही एका महिन्याचे पूर्ण जे काही पैसे असतात चाऱ्याचे असेल किंवा त्यांच्या पालन पोषणाचे असेल ते तुम्ही तिथे दान करायचे आहे जाऊन. पण असं तुम्ही प्रत्येक महिन्याला करा. आणि त्यात अधिक महिना आहे, तर अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही हे गोग्रास दान केलं, तुम्हाला खरं सांगते अधिकस्य पुण्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे नक्कीच या अधिक महिन्यामध्ये गायीला चारा, भाकरी, गुळ जे काही असेल किंवा त्याच्या पालन पोषणासाठी, संवर्धनासाठी, गोशाळेमध्ये दान धर्म करणे असेल, या सर्व गोष्टी आवर्जून या महिन्यात करायला विसरू नका. खूप महत्व या गोग्रास दानाचं. आणि आता पंचमहायज्ञ म्हणजे ही गोष्ट येते, म्हणजेच काय, पंचमहायज्ञ जर आपण रोज घरात केलं तर काय होतं, प्रखर पितृदोष दूर होतो. म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी त्या पंचमहायज्ञामध्ये एक गोष्ट ही सांगितली आहे की गायीला चारा खाऊ घालणे. तर नक्कीच हे दान या अधिक महिन्यामध्ये करायला विसरू नका. खूप महत्वाचं आहे आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कारण की हा जो महिना आहे, अधिक महिना, पुरुषोत्तम मास आहे, श्री विष्णूंना समर्पित आहे. आणि त्यांच्या आवडीच्या, त्यांच्या प्रिय अशा गोष्टी आपण या महिन्यात केल्या तर आपला भरभरून आपला आशीर्वाद आणि पुण्य प्राप्त होऊ शकतं. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.